मित्रांनो, आज शेतातून का नाही हरभरा घेऊन आलो. मी पप्पांना विचारलं काय करावं, तर पप्पा म्हणले चल आपण त्याचा हवळा बाजू. मी घास आणला आणि हरभरा त्याच्यावर टाकला आणि हे असं पप्पाने सगळं रचून घेतलं आणि मग मी मस्तपैकी त्याला लावली खाली आग. ही आग अशी लागली का नाही, ती सगळा धूरच धूर. काय सगळा धूर नाका तोंडात. पण आता खायचं आहे म्हटलं तेवढं सहन करावं पाहिजे. मग का नाही हे असं पप्पानी सगळं उलट पालट करत एक का नाही बाजला का नाही हरभरा. गार बी लय लागत होतं एवढ्या दिवसात, तरी बी म्हटलं चला. हवळा भाजून झालं आम्ही ती एका प्लेटमध्ये याचायला लागलो. याचताना हात लय काळा झाला. मग मी बघितलं शिजलाय का नाही, तर बघताना चांगलं शिजला होता, एकदम पूर्णागत लागत होता. पण आता काय करायचं, हाताला चटकं बी लय लागत होतं. म्हटलं खायचं आहे तर चटकं काय आणि हे काय ते काय, असला काही विषयच नाही घ्यायचा. कारण हवळा खायची मजा ही फक्त गावाकडे. मुंबई पुण्यात काय असली मजा हो, बरोबर का नाही मित्रांनो. या तर मग मित्रांनो हवळा खायला मी खातोच चणे, म्हणजे होईल आमचा टांगा पलटी आणि घोडे फरार. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला, ज्याचं नाव आहे टांगा पलटी आणि घोडे फरार.